हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती खुशी बघू शकता, कारण मी निघाली आज माहेरी. फायनली आज मी चालली आहे आणि खूप दिवसाचं असं प्लॅन होतं बरं का जायचे म्हणून, पण ह्यांना वेळ भेटत नव्हता सोडण्यासाठी. पण आज निघालेच आणि खुश होऊन ना हॅपीली बॅग पॅक करायला घेतली. रात्री ना खूप वेळ झाला सगळं आवरायला, बाहेर पण गेलेलो होतो, त्याच्यामुळे घरी यायला उशीर झाला आणि बॅग काय पॅक केलीच नाहीत. त्यात धनुष रडत होता खूप जास्त, म्हणून त्याला पहिलं खायला घातलं आणि झोपवलं. आणि जी काय मला कपडे घेऊन जायची आहेत ना ती म्हणजे काढून ठेवली होती सगळी वरती. पण ह्यांना पण बॅग भरायचा खूप जास्त कंटाळा आला होता ना. आज कपडे थोडीच होती म्हणून म्हटलं चला आपणच बॅग भरता. कशी जरी भरली तर ते आज ओरडणार नव्हते, कारण जास्त कपडे नव्हती. इझीमध्ये कपडे भरून अर्धी बॅग तशी शिल्लक राहिलेली होती. मग अशी आयडिया केली ना, जेवढी कपडे बसत आहेत तेवढी बसवली आणि त्याच्यानंतर ह्यांची बॅग ऑफिसची जी आहे ना ती पण ह्याच बॅगमध्ये टाकली आणि सगळं एकत्रच पॅक करायला घेतलं. खूप दिवसापासून म्हणत होते की मिशोवरून ज्या आपल्या मेकअपच्या बॅग असतात ना त्या घ्यायच्या म्हणून. लास्ट टाईम विचार केला होता जेव्हा घरी जाईल ना त्यावेळेस नक्कीच बुक करेल, पण तेव्हा पण मी विसरून गेले. आणि आज मला अचानक आठवण आली की अरे यार, मिशोवरून ते मागवलं असतं तर बरं झालं असतं. जे बाकीचे प्रोडक्ट सगळे मागवले होते त्याच्याबरोबर ते पण रिसीव्ह झालं असतं आणि आज मस्त बॅगमध्ये मी माझं मेकअपचं सामान भरलं असतं. पण असं काहीच झालं नाही. ठीक आहे म्हटलं आता जेव्हा जाईल ना त्यावेळेस नक्कीच ऑर्डर करणार. आणि मेकअपचं सामान माझ्याकडे असं काही जास्त नसतं, पण जेव्हा काजळचं झाकण वगैरे निघतं ना तेव्हा ती सगळी पिशवी खराब होऊन जाते. थोडीशी सेफ्टी म्हणून मग मला ते घ्यायचं होतं. जे काय मला डाग घेऊन जायचे असतात ना सोबत ते पण मी आज घेत होते. आणि पहिल्यांदा हेअर क्लिप घेऊन घेते, कारण जे क्लचर असतात ना ते तिथं गेल्यानंतर ना नेहमी तुटतात, म्हणजे तुटतातच, म्हणून मग एक्स्ट्राचे जरा घेऊन घेतले. त्याच्यानंतर लिपस्टिक, काजळ आणि जे मॉइश्चरायझर लावते ते क्रीम तर माझी अशी पण संपलेलीच होती. माझ्याकडे काही जास्त सोन्याचे डाग वगैरे नाही आहेत, पण जे माझं मोठं घंटण आहे ना ते पण नेहमी मी सोबतच घेऊन जाते. किंवा जी माझी ठुशी वगैरे आहे, जास्त वस्तू नाही तरी पण सेफ्टी खूप महत्त्वाची आहे, म्हणून मी दरवेळेस जेव्हा कधी जाईल ना तेव्हा सगळं घेऊन जाते. सगळं परत आहे असं घेऊन येते, सगळं भरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग झाडांना पाणी घालावं म्हटलं, कारण आता 2 दिवस फक्त झाडं एकटी असणार आहे. त्याच्यानंतर हे इथंच असणार आहेत रूमवरतीच, त्याच्यामुळे मला मागच्या वेळेसारखं झाडांचं काहीच टेन्शन नाही आहे. झाडं सुकणार नाहीत ना काय. आणि आता पावसाचं वातावरण असते, दिवसभर ढगाळ वातावरण असते, त्यामुळे झाडांना पण एकदम जास्त पाणी लागतच नाही. पण जे लास्ट टाईम मी दाखवलेलं तुम्हाला तसल्या गुंडग्या होत्या ते माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवलं. आजकाल घरातून कुठं बाहेर जायचं म्हटलं ना की खूप जास्त भीती वाटते, कारण काळच असा आहे ना की काहीच सांगू शकत नाही. त्याच्यासाठी पहिल्यांदा देवाचं दर्शन घ्यायचं, देवाकडे प्रार्थना करायची आणि मगच घरातून बाहेर पडायचं. हा खूप दिवसापासून मी स्वतःला हे करून घेतलं की नाही केअर करायचंच म्हणून. सगळं घर परत एकदा व्यवस्थित आहे असं बघून घेतलं, कारण आठवण तर येतेच. म्हणजे दुसरीकडे आपण कुठं जरी जाऊन राहिलो ना तर ते आपलं घर असतं. हो ना, तुम्हाला पण असंच वाटतं का? घरं लॉक करायला घेतली की खूप वाईट वाटतं आणि जाण्याचा एक आनंद पण असतो. आणि असं वाटतं ना की आता घरात कोणीच नसणार आहे, घर पूर्ण बंद असणार, मग परत घरामध्ये धूळ बसणार. जाताना एवढं टापटीप करून जायचं आणि आल्यानंतर परत आहे तो पसारा. चला तरी पण ठीक आहे, आपल्याला मज्जा करायची, पप्पांसोबत टाईम स्पेंड करायचं, मग ह्या गोष्टी तर चालणारच ना. आणि हे आहेतच इथं, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे. आज वातावरण काही असं झालेलं होतं आणि खूप छान वाटत होतं अशा वातावरणामध्ये प्रवास करायला. आणि मला घरातून निघताना म्हणजे उशीरच झाला होता आम्हाला तसं निघायला, पण प्लॅन केलं होतं सकाळी जायचं, पण उशीर झाल्यामुळे दुपारी जायला निघालो आणि ठरवलं होतं 4च्या नंतर घरातून बाहेर पडायचं. पण वातावरणच एवढं छान होतं ना की असं वाटलं की चला आत्ताच आपण निघूयात म्हणून. हा एरिया आहे ना मला खूप जास्त आवडतो, कारण मी इथंच राहायचे पहिले दाहेरीमध्ये आणि असं वाटतं ना की परत इथंच कधीतरी येऊन राहावं. पण ठीक आहे, नशिबात जर असेल तर नेक्स्ट टाईम परतच्या वेळेस मी इथंच कधीतरी राहायला येईल असं मला वाटतं. बघू आता काय होतं आहे ते. त्याच्यानंतर हा कात्रज बोगदा, इथून जाताना मला पहिली एवढी भीती वाटायची ना की मी शब्दात पण सांगू शकत नाही. म्हणजे 1 किलोमीटरचं अंतर कधी पार होईल ना असं मला वाटायचं. आणि फक्त निश्चित असं पुढचं बघत बसायची की कधी संपेल. पण आता छान वाटतं इथून जाताना पण, म्हणजे ती सगळी जी काय आहे ना भीती ती सगळी मनातून निघून गेली. आणि जेव्हा आपण का बोगद्यातून बाहेर पडतो ना त्यावेळेसची फिलिंग खूप जास्त वेगळी असते. म्हणजे डोळेच उचकटत नाहीत माझे तर, आणि धनुषचे पण सेम. धनुषला तर खूप जास्त त्रास होतो, तर इतके डोळे घट्ट मिटून धरतो ना की लवकर ओपनच करत नाही जोपर्यंत डोळ्यावरती असं वाटत नाही की सावली येते म्हणून. नाहीतर बोगद्यामध्ये पूर्ण असं थंडावा असतो आणि बाहेर आल्यानंतर एकदम उन्हाचा तिरीप जी म्हणतो ना आपण ती एकदम डोळ्यावरती पडते, त्याच्यामुळे खूप जास्त त्रास होतो. प्रवास करताना भूक लागते आणि आमच्याकडे भुकेचं रिझन असतं, घरातून खाऊन आलो असलं तरी पण कैलास भेळ.
तिथं सँडविच इतकं टेस्टी भेटतं ना, मी म्हणजे सांगू शकत नाही. पुण्यामध्ये पण मला अशी टेस्ट भेटली नाही बरं का सँडविचची. आणि मोस्टली आम्ही घरामध्ये सँडविच बनवतो आणि आमची सँडविच खाण्याची सुरुवात इथपासून झाली होती. म्हणजे एकदा आम्ही धनू नसताना आम्ही एकदा असंच कधीतरी गेलो होतो आणि मला तिथलं सँडविच एवढं आवडलं ना, ते प्रत्येक प्रवासात आम्हाला हवंच असतं. कधी जर उशीर झाला तरच मग आम्ही अवॉइड करतो, किंवा जास्त ट्रॅफिक वगैरे लागलं असेल, घरी जायला उशीर होत असेल ना तरच अवॉइड करतो, नाहीतर मग खातो म्हणजे खातोच. आज पोटभरच नाश्ता करायचा होता म्हणून मग इथं मिसळपाव पण घेतलेली होती. आणि अचानक ह्यांचं डोकं दुखायला लागल्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होत होता. त्यांनी तर ह्यातलं काहीच खाल्लं नाही, फक्त थोडंसं सँडविच खाल्लं. मग काय, मी पण आज खूप दिवसातून मिसळपाव खाल्लेला होता, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. अजून धनूचं थोडंसं सँडविच बाकी होतं, मग ते पण खाल्लं. त्यामुळे माझा एकदम हेवी नाश्ता होऊन गेला होता आणि पोट एकदम गच्च होतं. आता प्रवास करताना तहान खूप जास्त लागते आणि धनुषला किती वेळा पाणी पाजायचं गाडी थांबून, म्हणून त्याच्यासाठी ना लॉलीपॉप घेतलं होतं, जे की त्याला पाठीमागे बंदूक वगैरे होते, त्याच्यामुळे तो खूप छान खेळत होता त्याच्यासोबत. गाडीवर बसला तरी बोर होत नव्हता. प्रवास जवळजवळ 3-3.5 तासांचा होतो आणि आपल्याला पण कंटाळा येतो, तसंच लहान मुलांना पण खूप जास्त कंटाळा येतो ना. धनुचा पण आम्हाला खूप जास्त विचार करावा लागतो, त्याच्यामुळे काही खेळणी असतील किंवा कुठं थांबणं असतील तर ह्या गोष्टी आम्ही त्याच्यासाठी करतो म्हणजे करतोच, कारण त्याला कंटाळा यायला नको ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि हे आहे नवीन त्रिमंदिर झालेलं, जिथं की आपण कधीतरी नक्कीच मी इथला व्हिडिओ शूट करेल किंवा मी पण दर्शनासाठी जाईल. आत्ताच मला वाटते 2-3 महिन्यांपूर्वी ओपन झालेलं असावं हे. खूप छान आहे, बाहेरूनच इतकं छान वाटते म्हणजे आतून तर खूप जास्त छान असणार असं मला वाटते. नक्कीच एखाद्या दिवशी मी ह्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही पण तिथलं दर्शन घ्याल. नंतर आमचा स्टॉप होता की वीर धरणावरती. असं आम्ही थांबत नाही बरं का कधी पाण्याच्या ठिकाणी धनुषला घेऊन किंवा संध्याकाळच्या वेळेला. पण ह्यावेळेस ना आधीच ठरवलं होतं की आपण थांबायचं आहे म्हणून, त्याच्यामुळेच आम्ही घरातून बाहेर निघलेलो होतो. आणि पप्पांना तर काय सांगितलंच नव्हतं की आम्ही इथं थांबलो आहे की काय. आणि त्यांचा नशीब कॉल पण आलेला नव्हता, नाही तर त्यांना सांगणं खूप मुश्किल होतं. मग असंच खोटं बोलावं लागतं की आम्ही नाही थांबलो तिथं म्हणून. आणि त्यांना माहीत असतं की हे दरवेळेस थांबतात म्हणजे थांबतातच. इतर वेळी आम्ही तिथं वडापाव वगैरे खायचो, पण आता अलीकडच्याच साईडला उतरलो होतो, म्हटलं थोडंसं फोटोशूट करावं, रील्स वगैरे शूट कराव्यात. आता धनुचा बड्डे येतो आहे, मग टाकण्यासाठी होतील. पण ह्यांचं कसं असतं, तिथं गेल्यानंतर आवरा चला पटकन अशा ह्याच्यातच धनुचे आणि माझ्या थोडेसे रील्स वगैरे शूट केले, फोटोज काढले आणि नंतर मग आम्ही लगेच पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मग अशी म्हटल्याप्रमाणे धनुषाला तोंडाला खूप जास्त कोरड पडलेली, म्हणून म्हटलं रस घ्यावा. तर रसाचं तिथं गेलो आणि नेमकं समजलं की लाईटच गेली. तिथं सगळा मूड ऑफ झाला आणि फायनली आम्ही लोणंदच्या स्टँडवरती येऊन पोहोचलो. एवढा प्रवास आम्ही केला असेल असं मला वाटतच नव्हतं. असं वाटत होतं की किती वेळ आपण गाडीवरती बसलो आणि बऱ्याच गोष्टी, खूप जास्त वैताग आलेला होता. भावासाठी इथं खाऊ घ्यावाच लागतो, त्याला गुलाबजाम खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी गुलाबजाम घेतले. आणि आता अशी अजिबात इच्छा होत नव्हती की मी गाडीवरती बसून अजून 15 ते 20 मिनटं प्रवास करेल म्हणून, कारण खूप जास्त कंटाळा आलेला होता. गावाला जायची खूप ओढ असते, मम्मी पप्पांना भेटायची खूप ओढ असते, पण हा प्रवास म्हटलं ना की खरंच खूप नकोसं वाटतं. आधी फक्त हार्डली 2-2.5 तासाचा प्रवास होता, पण आता एकदम 3.5 तासांवरती गेल्यामुळे ना गाडीवरती येणं जाणंसुद्धा सोपं राहिलेलं नाही असं मला वाटतं. घरी आल्यानंतर मस्त चहा घेतला, त्याच्यानंतर मग गप्पा गोष्टी केल्या जराशा. आणि मग स्वयंपाकाची तयारी म्हणून मग इथे भेंडी बनवायची होती म्हणून लसूण सोलायला घेतला. आणि मम्मीचा मावशीचा कॉल आलेला होता, त्याच्यामुळे त्या दोघीजण गप्पा मारत होत्या, म्हणून म्हटलं चला आता मी व्हिडिओ शूट करते. पप्पा पण बाहेर होते आणि मम्मीचं म्हणणं असतं की तुला जे करायचं आहे ते कर, फक्त मला त्याच्यात ओढू नकोस. आणि मम्मीला व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही, मग तिला मी फोर्स पण करू शकत नाही, मम्मी तू ये म्हणून. मग तिला तसंच साईडला ठेवलं आणि मी एकटीनेच व्हिडिओ शूट करायला घेतला होता. इथं लसूण सोलत होतो कारण बनवायची होती भेंडीची भाजी. आमरस तर मी ऑलरेडी बनवून ठेवला होता फ्रीजमध्ये, कारण थंड थंड आमरस खायला खूप जास्त मज्जा वाटते. आणि आता जो कोकणातला आंबा आला आहे ना तो तर खूपच टेस्टी, म्हणजे त्याचा आमरस खूप जास्त छान होतो असं मला वाटतं. आमरस पण खूप जास्त टेस्टी झालेला होता. आणि पुरीचा बेत होता, चपाती नकोच म्हटलं पुरी करूयात, आमरस पुरी पण खूप टेस्टी लागते म्हणून इथं पुऱ्या बनवायला घेतल्या. आणि कशा मस्त टम्म पुऱ्या फुगतायत. आणि मम्मीच्या हातचं जेवण म्हणजे एक प्रकारचं सुखच असतं ना. सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्या आईच्या हातचं जेवण जेवावं, तसं मलासुद्धा वाटतं. अगदी साधं सिंपल, मी कधीच म्हणत नाही हे बनव ते बनव, पण ज्या काय आपल्या पातळ भाज्या असतात ना कुठल्या, त्या मला खूप जास्त आवडतात तिनं बनवलेल्या. अगदी तिनं बनवलेलं काहीसुद्धा आवडतं. इथं सगळ्यांसाठीच मस्त पुऱ्या बनवून घेतल्या पहिल्यांदा आणि नंतर मग मस्त असं जेवण करायला घेतलं. तर आजच्या जेवणामध्ये ना आमरस, पुरी, तळण आणि ह्याचं पण भेंडी पण होती. भात काय केलेलं नव्हतं, कारण मी मम्मीला म्हटलं नको एवढं सगळं जड होऊन जाईल म्हणून. तर चला आजच्या छान अशा जेवणासोबत मी माझा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि हो, कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.